मी वैष्णवी हागवणे बोलते. माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि काही रक्कम हुंडा म्हणून दिला होता. माझ्या मृत्यूनंतर पोलिसांनी चांदीची भांडी जप्त करावी, फॉर्च्युनर गाडी ताब्यात घ्यावी आणि जे सोनं गहाण ठेवलं होतं ते सोडवून माझ्या वडिलांच्या स्वाधीन करावं. हे सगळं माझ्या वडिलांच्या कष्टाचं आहे, ते त्यांना परत करावे. मी छोट्याशा बाळाची आई वैष्णवी हागवणे बोलते आहे, जिची हागवणे कुटुंबाने छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त केला जात आहे. माझ्या सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून मी हे टोकाचं पाऊल उचलले आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा छोटासा बाळ पोरक होईल याची मला जाणीव असताना देखील मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या आई वडिलांनी एवढी मोठी रक्कम हुंडा म्हणून दिला, थाटामाटात लग्न करून देऊन सुद्धा माझे सासरचे लोक त्यांना दोषी ठरवत आहेत. त्यांनी माझ्या आनंदासाठी नको असलेल्या गोष्टी पण केल्या. प्रत्येक मुलीचे आई वडील आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलीच्या आनंदासाठी लग्नात सर्वस्व पणाला लावतात, पण लोकांना जेवढा होईल तेवढा कमीच असतो. आई वडिलांची मी एकुलती एक मुलगी, घरात जे काही मागेल ते मिळत असे. अशी कोणतीच इच्छा नाही की मी मागितली नाही आणि आई वडिलांनी ते पूर्ण केले नाही. चांगल्या कुटुंबात मी लहानाचे मोठे झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना शशांक सोबत माझी मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांना मी शशांक बद्दल सांगितलं. शशांक माझ्या जातीतला असल्यामुळे वडिलांनी शशांक बद्दल चौकशी करायला सुरुवात केली. चौकशी केल्यानंतर वडिलांना कळालं की शशांकचं राजकारणी कुटुंब आहे. त्यामुळे वडिलांनी स्पष्ट नकार दिला आणि मला सुद्धा वडिलांनी समजावून सांगितलं की तुला याच्यापेक्षा चांगला मुलगा शोधून थाटामाटात तुझं लग्न करून देतो. हे राजकारणी लोक आपल्याला नकोय, तू तेथे आनंदी राहू शकणार नाहीस. माझे वडील मला समजावून सांगत होते, परंतु मी शशांकच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेली होती. शशांकला सोडून दुसऱ्यासोबत लग्न करणं म्हणजे ते माझ्यासाठी अशक्यच होतं. मी लग्न करेल तर शशांक सोबतच असं ठरवलं होतं. तरी सुद्धा माझे आई वडील माझ्यासाठी दुसरे स्थळ शोधत होते. मला ज्या स्थळाची मागणी यायची त्याबद्दल मी शशांकला माहिती पुरवायची आणि शशांक पुढच्या पार्टीला आमचं प्रेम असल्याचं सांगून लग्न मोडायचं. अशा 10-12 स्थळाची माहिती मी शशांकला पुरविली आणि शशांकने आमचे प्रेम असल्याचं सांगून लग्न मोडायचे. माझ्या वडिलांनी माझं खूप टेन्शन घेतलं आणि ते आयसीयूत ऍडमिट झाले. शशांक मला प्रेमाच्या जाळ्यात घट्ट अडकून ठेवलं होतं. शशांकने मला त्यांचे आई वडील, त्यांचे भाऊ आणि बहीण या सगळ्यांची ओळख करून दिली होती. त्यामुळे मला शशांकचे कुटुंब आपलेसे वाटू लागले. शशांकच्या बहिणीला मी माझी बहीण मानले. करिश्मा तिचं नाव होतं. करिश्माला बहीण मानल्यामुळे ती जे सांगेल ते मी ऐकू लागले. करिश्माने मला शशांक सोबत पळून जाऊन लग्न कर असे सांगितले. मी तर शशांकच्या प्रेमात वेडी झाले होते. माझे आई वडील शशांक सोबत लग्न लावून देणार नाहीत या भीतीने मी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट मी माझ्या चुलत भावाला सांगितले, परंतु माझ्या चुलत भावाने मला समजावून सांगितले की असे पळून जाऊन लग्न केल्याने प्रश्न मिटणार नाहीत. तुझे वडील पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यांना धक्का बसेल. आम्ही त्यांना समजावून सांगतो, तू जिथे म्हणतील तेथे तुझं लग्न करू, पण असं पळून जाऊन लग्न करणे योग्य नाही. त्याच्यात आपल्या सगळ्याची बदनामी आहे. तेव्हा हा सगळा प्रकार मी शशांकला सांगितले. माझे वडील बरे होऊन घरी आल्यानंतर माझे चुलत भाऊ माझ्या वडिलांना समजावून सांगणार आहेत. काही दिवसानंतर माझ्या वडिलांना डिस्चार्ज मिळालं. तेव्हा माझ्या चुलत भावाने वडिलांना समजावून सांगितलं की वैष्णवी पळून जाऊन लग्न करेल, त्यामुळे आपल्या सगळ्यांची बदनामी होईल. माझ्या चुलत भावाने वडिलांना समजावून सांगितलं. नंतर ते जड अंतकरणाने या लग्नासाठी राजी झाले. लग्नासाठी बैठक बसली. शशांकच्या घरच्या मंडळींनी माझ्या वडिलाकडे हुंड्याची मागणी केली. 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि काही रक्कम हुंडा म्हणून मागितला. हुंड्याची एवढी रक्कम ऐकून मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलासोबत करणार नाही असे वडिलांनी स्पष्ट नकार दिला. तेव्हा मी माझ्या बाबांना म्हणाले, मी लग्न करेल तर शशांक सोबतच करेल. मी त्यांच्याशिवाय जगू शकणार नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, मला खूप जीव लावतो. माझा खूप विश्वास आहे त्यांच्यावर. मी त्यांच्यासोबत खूप खुश राहील.
तेव्हा माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून या लग्नासाठी होकार दिला आणि शशांकच्या घरच्यांनी मागितलेला हुंडा देण्यासाठी सुद्धा वडील राजी झाले. लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर गाडी, 10-12 किलो चांदीची भांडी आणि काही रक्कम आलिशान लग्न करून देणे असे ठरले. हागवणे कुटुंबाने मागितलेले सर्व सोने, गाडी, भांडे हे सर्व दिले, कारण मी त्यांना सुखात हवी होती. मी वडिलांची लाडकी असल्यामुळे त्यांनी माझ्या आनंदासाठी सगळं काही दिले. करोडो रुपये खर्च करून थाटामाटात वडिलांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं लग्न करून दिले. माझं लग्न माझे प्रियकर शशांक सोबत झाले. लग्नानंतर काही महिने आनंदात गेले. सासरच्या मंडळींनी माझी काळजी घेतली. माझं सगळं आनंदात चाललं आहे हे सर्व बघून वडील बी आनंदी झाले. शशांकच्या घरी जेव्हा मी सून म्हणून गेले तेव्हा तिथली लोक खूप प्रेमळ आणि मायाळू वाटली. माझी नणंद करिश्मा हागवणे मला सुद्धा मोठ्या बहिणीप्रमाणे वाटली. माझा मोठा दीर सुशील हागवणे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे वाटला, तर माझी सासू सासरे माझ्या आईवडिलाप्रमाणे वाटले. माझी जाऊ मयुरी जगताप हागवणे घरात विभक्त राहत होती. शशांक म्हणायचा की त्याचा स्वभाव चांगला नाही, ती खूप भांडखोर आहे, तिला जास्त बोलायचं नाही. त्यामुळे नवऱ्याचा शब्द ऐकल्यावर मी माझ्या जाऊला क्वचितच कधीतरी बोलत असे. माझी नणंद करिश्मा देखील तिच्यासोबत बोलायला मना करायची. माझ्या सासरच्या घरी म्हणजे हागवणे कुटुंबात नणंद करिश्माचेच जास्त ऐकलं जायचं. हागवणे कुटुंबात करिश्मा ही एकुलती एक मुलगी होती. जसं जसं मी घरात जुनी झाले तसं तसं नणंद करिश्मांनी आपले रंग दाखवायला सुरू केले. नणंद करिश्माचं वय 34 असून अजूनही तिचं लग्न झालेलं नव्हतं. तिचा एक बेस्ट फ्रेंड होता निलेश चव्हाण नावाचं. त्याचं लग्न झालं होतं, पण त्याची बायको सोडून त्याला माहेरी निघून गेली होती. निलेश चव्हाणचं घरात खूप ऐकलं जायचं. लग्नाला 6 महिने झाले तेव्हा माझ्या सासूने सांगितले की लग्न झाल्यानंतर प्रत्येकाचे आई वडील चांदीची गौरी देतात, तू सुद्धा तुझ्या घरून चांदीची गौरी घेऊन ये, असे मला सासूने सांगितले. तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितले की माझी सासू चांदीच्या गौरीची मागणी करत आहे. असे वडिलांना फोन करून सांगितल्यानंतर वडिलांनी चांदीची गौरी आणून दिली. त्यानंतर वारंवार सासरच्या मंडळींनी तुझ्या घरून हे आण ते आण करू लागले. काही दिवसानंतर नवरा शशांक तुझ्या घरून पैसे आण म्हणून पैशाची मागणी करू लागला. माझ्या आनंदासाठी माझे आई वडील काहीही द्यायला तयार आहेत, म्हणून या लोकांनी कोणत्याही गोष्टीची सतत मागणी करू लागले. नवरा शशांक आता स्मार्ट वॉच, महागडा मोबाईल पाहिजे म्हणून तू तुझ्या घरून पैसे आण म्हणून त्रास देऊ लागला. परंतु आता मला कुठेतरी वाटायला लागलं की माझे सासरचे लोक माझ्या माहेरच्या लोकांना त्रास देत आहेत, ते मला सहन होत नव्हतं. आता आईवडिलांना सांगायचं तरी कसं की माझं चुकलं, तुम्ही म्हणत होते ते योग्य होतं. हा शशांक आणि हे राजकारणी लोक तुझ्या योग्य नाहीत. मी माझ्या मनाने लग्न करून बसले. आई वडिलांना काही सांगण्याचा तोंडच राहिलं नाही. शशांकने काही मागितलं, मी जर का नकार दिला तर शशांक माझ्यावर हात उचलायचा. नणंद करिश्मा देखील भावाचं ऐकून नको ते बोलू लागली. 1-2 वेळेस तिने सुद्धा माझ्यावर हात उचलला. लग्न स्वतःच्या मनाने केल्यामुळे ह्या सगळ्या लोकांचा अत्याचार सहन करत राहिले. या शशांक सोबत लग्न करून मी माझे वाटोळे करून घेतलं, पण आता पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नव्हता. काही दिवसानंतर मला दिवस गेले. जेव्हा मी हे शशांकला सांगितलं तेव्हा तो म्हणायला लागला की हे बाळ माझं नाहीच. शशांक माझ्या चरित्रावर संशय घेऊ लागला. तेव्हाच मला वाटू लागलं की आपलं जगून काहीच उपयोग नाही. जो नवरा आपल्यावर संशय घेतो, पोटातील बाळ आपलं नाही असं म्हणतो, तेव्हाच आपलं सगळं काही संपलं असं मी विचार करू लागले. असं विचार करत करत मी बेशुद्ध पडले. मला बेशुद्ध अवस्थेत बघितल्यानंतर मला हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. माझ्या आईवडिलांना नणंद आणि नवरा नको ते बोलले. आम्हाला हिला नांदवायचं नाही, तुम्ही तुमच्या पोरीला घरी घेऊन जा असे सांगितले. तेव्हा माझे वडील मला माहेरी घेऊन आले. 15 दिवस मी माझ्या माहेरी राहिले. साधी विचारपूस सुद्धा कोणी केली नाही. पोटात बाळ असल्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं. शशांक जरी मला त्रास देत असला तरी माझे त्याच्यावर खूप प्रेम होतं. शेवटी तो माझा नवरा होता. नवरा बायकोत कितीही भांडण झाले, नवऱ्याने कितीही त्रास दिला तरी मुलीला एक ना एक दिवस त्याच्या सासरी जावेच लागते. म्हणून माझ्या आई वडिलांनी मला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी आई वडिलांनी सासरच्या लोकांचे पाय धरत माफी मागितली. आमच्या मुलीकडून जी काही चूक झाली असेल ती पदरात घ्या. इथून पुढे त्याच्याकडून कोणतीही चूक होणार नाही
अशी आम्ही ग्वाही देतो, असे वडिलांनी सासरच्या लोकांना सांगितले आणि मलाही समजावून सांगितले की बेटा वैष्णवी, तू या घरची सून आहेस. सासू सासरे पती यांना सांभाळणे तुझे कर्तव्य आहे, असे मला समजावून आईवडील घरी निघून गेले. त्यानंतर सुद्धा माझ्या सासरच्या मंडळींनी मला खूप त्रास दिला, टॉर्चर केले, पण मी माझ्या आईवडिलांना या गोष्टीबद्दल घरी कधी सांगितले नाही. मला आयुष्याने खूप काही शिकवलं. आता परत नव्याने संसार सुरू करायचं असं मनाशी ठरवले. माझी जाऊ मयुरी या लोकांच्या त्रासामुळे निघून गेली होती. त्याला सुद्धा सासरच्या लोकांनी खूप छळले, खूप त्रास दिला. या लोकांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला, मला मारहाण केली. मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचं घरात आगमन झालं. मला असे वाटू लागले की घरात मुलाचा जन्म झाल्यामुळे या लोकात बदल होईल, परंतु असे काही झाले नाही. मी घरून पैसे आणावे म्हणून माझ्याकडे वारंवार पैशाची मागणी केली गेली. माझे आई वडील माझ्या सुखासाठी आणि माझ्या बाळाच्या सुखासाठी सगळे काही पुरवत गेले. आम्ही या गोष्टीबद्दल तेव्हाच आवाज उठवला असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती. घरामध्ये माझं छोटंसं बाळ होतं. या लोकांनी दिवसेंदिवस जास्तच त्रास द्यायला सुरू केले होते. नवीन लग्न झालं तेव्हा माझी सासू मला खूप जीव लावायची, परंतु ती आता मला खूप रागाने बोलते. या घरामध्ये माझी नणंद मला खूप त्रास द्यायची. आता तर सासरच्या मंडळींनी हद्दच केली होती. सासरचे लोक माझ्या वडिलाकडून 2 कोटी रुपये घेऊन ये, नाहीतर तू या घरात राहू नकोस. जेव्हा मी हे माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा एवढी मोठी रक्कम ऐकून वडिलांनी पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. तेव्हा हे सासरचे लोक माझे छळ करू लागले. तेव्हा मी रोज रडत असे. माझ्या चुकीबद्दल मी स्वतःला दोष देत होते. आई वडिलांपुढे रोज रोज घराने मांडायला आता माझ्यात हिंमत राहिली नव्हती. तरी सुद्धा मला होणारा त्रास मी आई वडिलांना आणि मामांना बोलून दाखविला. काही दिवस उलटल्यानंतर शशांकने मला खूप मारहाण केली. आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे, तू तुझ्या वडिलाकडून 2 कोटी रुपये का आणत नाहीस? माझ्या बाळासमोरच माझ्या नवऱ्याने मला मारहाण केली. या लोकांचा अन्याय सहन करून करून मी थकले होते. 2 कोटी रुपये म्हणजे लहान रक्कम नाही. ते वडील देणार तरी कुठून? माझ्यामुळे घरच्या लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यापेक्षा मेलेलं बरं. पण या छोट्याशा गोंडस बाळाकडे बघून जगावंसं वाटत होतं. त्याचं पुढे कसं होईल? पण एक विचार असाही येत होता की माझे आई वडील माझ्या बाळाला अनाथ होऊ देणार नाहीत. ते त्याचे खूप लाड पुरवतील. मग काय? मी हे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मी माझं आयुष्य संपवलं त्याचं कारण म्हणजे सासरच्या लोकांचे पैशासाठीचा लालचीपणा. आपणच नसलो तर आई वडिलांना सुद्धा या लोकांचे पाय धरण्याची गरज नाही. मी माझ्या बाळाला घट्ट मिठी मारली. त्याच्या छोट्याशा चेहऱ्यावरून हात फिरवला. मला माफ कर बेटा. पुढच्या जन्मी तुझा जन्म माझ्याच पोटी हो. या जन्मात मी तुझे लाड पुरवले नाहीत, असे म्हणत गळफास घेतला. अशा प्रकारे माझ्या छोट्याशा गोंडस बाळाला सोडून आयुष्याचा शेवट झाला. वाईट वाटत होतं हे जग सोडून जाताना. वाईट वाटत होतं आई वडिलांना सोडून जाताना. वाईट वाटत होतं छोट्याशा कोवळ्या निरागस बाळाला सोडून जाताना. पण काय करू? मीच सगळ्या दुःखाचे कारण होते. माझ्यामुळेच त्यांना सर्व काही सहन करावं लागत होतं. मी आई वडिलांचे ऐकले नाही. शशांक सोबत लव्ह मॅरेज केलं. त्यांनी माझ्या प्रेमाची कदर केली नाही. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. पोलिसांना या लोकांना अटक तर केली, परंतु यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. माझी शेवटची इच्छा आहे की माझं बाळ माझ्या आई वडिलाकडेच राहावं. मला आत्महत्या करायला लावणाऱ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. मी जशी चूक केली तशी चूक कोणत्याही मुलीने करता कामा नये. आई वडील जे म्हणतील त्या व्यक्तीसोबत आपलं लग्न डोळे झाकून करा, कारण आपले आई वडील आपले कधीच वाटोळे करणार नाहीत. वैष्णवीला न्याय मिळेल का? वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होईल का? कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.